नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता चॅनल साध मराठी कायद्याची. या चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण जमिनींचे खरेदीखत करत असतो त्यावेळी काही जमिनी जे खरेदीदार असतात ह्या देणारे व्यक्ती यांची समायकात मिळकत असते. ही समायकात मिळकत बाकीचे हिस्सेदार खरेदी देत नाही. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातून असा दस्त तोंडी स्वरूपात नाकारला जातो. तेव्हा आपण असे खरेदी खत करण्याचे टाळतो. परंतु असे खरेदीदार यांना खरेदी द्यायची असल्यास किंवा घ्यायचे असल्यास असे हिस्सेदार आहे, बाकीच्या हिस्सेदारांची संमती नाही, म्हणून असा दस्त नाकारण्याचा दुय्यम निबंधक कार्यालयाला किंवा दुय्यम निबंधक साहेबांना अधिकार नाही. या संदर्भात नुकतंच ओरिसा हायकोर्टनं रिट पिटिशन दाखल झालेली होती. त्यामध्ये नमूद केलं आहे की इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 मध्ये अशी कोणताही दस्त नाकारण्याचा अधिकार दुय्यम निबंधक कार्यालयाला किंवा दुय्यम निबंधक साहेबांना नाही. हिस्सेदारांची संमती नाही, म्हणून असा दस्त नाकारता येत नाही. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम 44 प्रमाणे एखादा को ओनर असेल तर त्याला ती प्रॉपर्टी खरेदी देण्याचा अधिकार आहे. या निकालामुळे निश्चितच जो दस्त दुय्यम निबंधक कार्यालयाकडून बाकीच्यांची हिस्सेदारांची संमतीशिवाय नाकारला जात होता तो आता नाकारला जाणार नाही. धन्यवाद.